कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्टँडवर गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी सकाळी अचानकच एक गडबड उडाली. बस स्थानकाच्या एका कोपऱ्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची खबर तातडीने पोलिसांना देण्यात आली आणि काही मिनिटातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. साधारणपणे 30 ते 35 वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह होता. त्याच्या मानेवर जखमेचे खोल व्रण होते. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपाताचा संशय होता. मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी मैताच्या खिशाची तपासणी केली असता त्यात एक डायरी, मोबाईल आणि गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटीचे तिकीट मिळाले. डायरीत त्याचे नाव आणि पत्नीचा मोबाईल नंबर मिळाला. पोलिसांनी तिला फोन करून कोल्हापुरात बोलावून घेतले. मृत व्यक्तीची ओळख पटली होती. तो कोल्हापूर जिल्ह्यातील चिंचपाड शिरोळ येथील संदीप शिरगावे असल्याचे समजले. कोल्हापुरात राहणारा 32 वर्षाचा संदीप दारूच्या आहारी गेलेला माणूस होता आणि नेहमीच आपल्या बायकोशी भांडण तो करत होता, अशी माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिली. परंतु त्याचा खून कुणी केला हे अद्यापही स्पष्ट झाले नव्हते. संदीप शिरगावेच्या खुनामागचं कारण उलगडण्याचं काम पोलीस दलाने सुरू केलं. त्याच्या व्यसनामुळे घरात भांडणे होत असली तरी त्याचा परिणाम खून होण्याइतपत पोहोचेल हे पोलिसांना मान्य नव्हतं. काहीतरी अधिकच गंभीर कारण असावं अशी शंका घेऊन तपास अधिक खोलात नेण्यात आला. तपासाच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून पोलिसांनी बसस्थानक परिसरातील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि तिथेच एक महत्त्वपूर्ण धागा सापडला. CCTV फुटेजमध्ये एक जोडपे संदीपचा मृतदेह घेऊन चालताना दिसून आले होते. ते जोडपे मोठ्या सावधगिरीने मृतदेह ठेवून निघून जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्या जोडप्याचा शोध घेतला. काही तासांच्या शोधानंतर पोलिसांनी गडहिंग्लजच्या दिशेने आपला तपास वाढवला. या दिशेने काही साक्षीदार आणि माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप शिरगावे आणि त्यांची बायको यांचं नातं तणावपूर्ण होतं. दारूच्या आहारी गेलेला संदीप नेहमीच घरात भांडण आणि मारामारी करत होता. त्याच्या बायकोला या सगळ्या त्रासातून सुटका हवी होती. त्याच्या व्यसनामुळे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं. संदीप आणि त्याची बायको मुलासह चिंचवाड येथे राहत होता. संदीप हा खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत पत्नीबरोबर भांडण करून तिला मारहाण करत होता. याला वैतागून 2 वर्षापूर्वी ती मुलाला घेऊन माहेरी राहायला गेली होती. संदीपने तिथे सुद्धा जाऊन तिला मारहाण केली होती. 4 दिवसापूर्वीच त्यांनी दारू पिऊन बायको आणि मुलाला मारहाण केली होती. त्यावेळी मुलीने आपल्या वडिलांना सांगितले होते, संदीपचा बंदोबस्त करा अन्यथा मी मुलाला घेऊन आत्महत्या करेल. तपासाच्या पुढच्या टप्प्यात पोलिसांना आणखी एक धक्का बसला. संदीपच्या खुनात त्याच्या सासू सासऱ्यांचाच हात असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी चौकशी दरम्यान कळवलं की संदीप हा सतत दारू पिऊन आपल्या बायकोवर अत्याचार करत होता आणि या त्रासातून सुटका करण्यासाठीच सासू सासऱ्यांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. 25 सप्टेंबरला रात्रीही संदीपने दारू पिली होती. त्याच्या वागण्याला वैतागून सासू सासरे त्याला घेऊन विनावाहक एसटीत बसले. संदीप दारूच्या नशेतच मागच्या सीटवर बसला होता. तो सासू सासऱ्याला शिवीगाळ करत होता. त्यामुळे सासऱ्याने संदीपच्या बॅगेतील एका पायजाम्याची नाडी काढली आणि नाडीनेच त्याचा गळा आवळला. कागलजवळ घडलेल्या या घटनेत संदीपचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सासरा पुढच्या सीटवर येऊन बसला. रात्रीच्या 10च्या सुमारास एसटी कोल्हापूर आगारात आल्यावर दोघांनी संदीपची बॅग एका दुकानाच्या दारात ठेवली. त्यानंतर त्याचा मृतदेहही ठेवला. त्यानंतर दोघे पुन्हा त्याच एसटीने गडहिंग्लजला गेले. दोघेही रात्री 1:30 वाजता पोहोचले. परंतु ते दोघे पोलिसांच्या हातून फार वेळ सुटले नाहीत. CCTV फुटेज आणि साथीदारांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी त्याचे सासरे हनुमंत आप्पा काळे वय 48 आणि सावत्र सासू गौरा हनुमंत आप्पा काळे वय 30 यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून संपूर्ण कबुली जबाब मिळवण्यात यश आलं. पोलिसांनी दोघांनाही
तात्काळ न्यायालयात हजर केलं. कोर्टात संदीपच्या सासू सासऱ्यांनी कबुली दिली की त्यांनी मुलीला वारंवार होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठीच हा खून केला होता. त्यांच्या या कृत्याने अनेकांना धक्का बसला, परंतु त्यांच्या या संतापपूर्ण निर्णयामुळे एका माणसाचा जीव गेला आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही घटना फक्त एका खुनाची नव्हती, तर कुटुंबातील तणाव आणि मानसिक ताणतणावाचं प्रातिनिधिक उदाहरण होतं. संदीपच्या व्यसनामुळे त्याच्या कुटुंबावर आलेलं संकट, त्याच्या बायकोने भोगलेला अत्याचार आणि सासू सासऱ्यांच्या मनात संदीपबद्दलचा निर्माण झालेली चिडचिड आणि असहाय्यता या सर्व गोष्टीचा परिणाम होता. असंख्य घरामध्ये अशा तणावपूर्ण परिस्थितींचा सामना केला जातो, परंतु त्यातून बाहेर पडण्यासाठी संवादाची गरज घेतली पाहिजे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.